चला तर मंडळी, आज आपण पाहूया एकदम सोप्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी। त्यासाठी मी इथं 1 वाटी शेंगदाणा घेतलेले आहेत, अर्धा वाटी लसूण, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा नमक घेतलेला आहे। गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्याच्यात शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। शेंगदाणे मी चांगले परतलेले आहेत, म्हणजे भाजलेले आहेत। शेंगदाणे दोन्ही साईडनं छानसे भाजायचे आहेत। नंतर काल झाल्यावर त्याचे मी टरफले काढून घेतलेले आहेत, टरफले काढून झालेले आहेत। नंतर तव्यात परत मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे, ते भाजलेले आहेत। पुन्हा 1-2 मिनटं त्याच्यात तेल टाकून पुन्हा 1-2 मिनटं भाजायचे आहेत। लसूण टाकून घ्यायचा, लसूण पण 1-2 मिनटं परतून घ्यायचा। नंतर जिरं टाकायचं, जिरंसुद्धा 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे। नंतर मिक्सरच्या भांड्यात सगळं हे टाकून घ्यायचं आहे, शेंगदाणा, लसूण, जिरं आणि लाल मिरची पावडर आणि नमक टाकून घ्यायचं आहे। मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इकडं आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी शेंगदाण्याची चटणी आवडली असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि फॉलो करा। जर तुम्हाला अशा नवीन रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। बाय।